साम्राज्य न्यूज, सामान्यांचा असामान्य आवाज। राज्यातील सर्व परिचारिका कोविड रुग्णांना सातत्याने जीवाची बाजी लावून सेवा देत आहेत। या काळात इतर सर्व विभागातील कर्मचारी घरी बसून होते, परंतु परिचारिका आपले कुटुंब, मुलंबाळं यांच्यापासून दूर राहून स्वतःच्या व कुटुंबाची पर्वा न करता रुग्णसेवा करत होते। राज्यातील परिचारिकांच्या अनेक प्रलंबित मागण्या आहेत, पण शासनाकडून कोणतीही कार्यवाही होत नाही। म्हणून महाराष्ट्र राज्य परिचारिका संघटनेच्या वतीने 2 दिवसांचे आंदोलन पुकारण्यात आले आहे। आमच्या मागण्या मान्य करा, नाहीतर खुर्च्या खाली करा। आमच्या मागण्या मान्य करा, नाहीतर खुर्च्या खाली करा। कोण म्हणते देत नाही, गेल्याशिवाय राहत नाही। कोण म्हणते देत नाही, हक्काच्या नाही कुणाच्या बापाच्या। असं कसं देत नाही, गेल्याशिवाय राहत नाही। असं कसं देत नाही, गेल्याशिवाय राहत नाही। अशी माहिती महाराष्ट्र राज्य परिचारिका संघटना शाखा सोलापूरच्या प्रमुख मनीषा शिंदे यांनी दिली। मंत्री आणि उपमुख्यमंत्री माननीय यांना निवेदन दिलेलं आहे। हे निवेदन परिचारिकांच्या मागण्याबाबत आहे। त्याचे आम्ही आंदोलनाचे पत्र दिलेले आहे। त्या पत्रामध्ये आम्ही असं प्लॅन केलेला आहे की 21 आणि 22 तारखेला 2 दिवस 8 ते 10 या वेळामध्ये आम्ही काम बंद आंदोलन करणार आहोत। हे राज्यव्यापी संप असून, काम बंद आंदोलन असून संपूर्ण राज्यातल्या परिचारिका याच्यामध्ये सहभागी झालेल्या आहेत। त्याचबरोबर या 2 दिवसामध्ये जर आमच्याबरोबर बोलणी केली नाहीत, आमच्या मागण्या मान्य केल्या नाहीत, तर 23 आणि 24 या तारखेला आम्ही संपूर्ण 48 तासासाठी काम बंद करणार आहोत। या 48 तासामध्ये आमच्या मागण्या जर मान्य केल्या नाहीत, तर आम्ही 25 तारखेपासून बेमुदत संपांचा इशारा दिलेला आहे। तरी आमच्या मागण्या सरकारने अतिशय जाणीवपूर्वक ऐकून घ्याव्यात। या 1.5 वर्षाच्या कोरोनाच्या महामारीच्या काळामध्ये परिचारिकांना केवळ कोरोना योद्धा म्हणून संबोधण्यात येतं, परंतु त्यांचे जे स्वतःचे मागण्या आहेत, त्यांचे जे शारीरिक आणि मानसिक हाल आहेत, त्याच्याकडे कोणीही पाहिलं जात नाही। आमच्या प्रमुख मागण्या आहेत, 100% पदभरती झाली पाहिजे। सोलापूरचंच घ्या उदाहरण, आमच्या ह्या सोलापूर शाखेमध्ये जवळजवळ 200 परिचारिकांची व्हेकन्सी आहे, ती अद्यापपर्यंत सरकारने भरलेली नाही। आणि त्याचबरोबर अनेक मेडिकल कॉलेजेस उघडली गेलेली आहेत। त्या मेडिकल कॉलेजेसमध्ये पदभरती न करता काल्पनिक पदे सरकारने स्थापन केलेली आहेत। ती केवळ इकडच्या परिचारिका तिकडे आणि तिकडच्या परिचारिका इकडे असे स्थलांतरित करण्याचं काम ते करत आहेत। त्यामुळं परिचारिकांची जी शारीरिक हाल होत आहेत, सगळीकडे अर्ध्याच्या अधिक परिचारिका ह्या काम करत असताना त्यांच्यावर होणारे मानसिक दडपण हे कुणीही पाहिले जात नाही। त्याचबरोबर आता कोविड आणि नॉन कोविडची महामारीच्या काळामध्ये परिचारिका अहोरात्र सेवा देत आहेत। त्यांना कुठल्याही सुट्ट्या मिळत नाहीत, त्यांच्या सुट्ट्या पेंडिंग आहेत। त्यांच्या घरदारांना, मुलाबाळांना, नवऱ्याला सोडून त्यांनी फक्त कोविडच्या काळामध्ये केवळ परिचारिकाच ह्या राबत होत्या आणि सगळ्या देशाला वाचवण्यासाठी मदत करत होत्या। सरकारला आम्ही आमच्या मागण्या पूर्ण केल्याशिवाय आम्ही थांबणार नाही आहोत। केवळ 3rd वेव्हमध्ये आणखीच परिचारिकांची गरज लागणार आहे। ते आम्हाला नुसतं आश्वासन देतील, पण आम्हाला आश्वासनाची गरज नाही। जोपर्यंत आमच्या मागण्या मान्य होत नाहीत, तोपर्यंत आम्ही गप्प बसणार नाही आणि परिचारिकांचं आंदोलन हे असंच चालू राहील। तरी मी सर्व मीडियालाही विनंती करते की आमचा आवाज दाबला जात आहे, तर आमच्याबरोबर सर्व पत्रकार बंधू भगिनींनी आमचा आवाज जो आहे तो अतिशय चांगला बुलंद करून आम्हाला साथ द्यावी, अशी मी महाराष्ट्र राज्य परिचारिका